सन्माननीय व्यासपीठ, धन्यवाद सातपुरे सर. अँड सध्या सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी एक जो विषय आहे की आतापर्यंतच्या वक्त्यांच्या आपण अनुभवातून किंवा सांगण्यातून एक ऐकलेलं आहे की देशी गायींचं संगोपन करणे गरजेचं आहे. मग ते करत असताना विदर्भामध्ये डेअरी डेव्हलपमेंट करत असताना सर्वात महत्त्वाचा आपण बऱ्याच वेळेस प्रश्न असा विचारतो की मला डेअरी फार्मिंगचा व्यवसाय करायचा आहे. ते करत असताना आपण कोणत्या ब्रीडचा यूज केला पाहिजे. मग ते करत असताना आपण एक अनुवंशशास्त्र जे आहे किंवा जेनेटिक्स आणि ब्रीडिंग या विषयातले जे काही सायंटिफिक कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या व्यवसायामध्ये जेव्हा आपण डेअरी फार्मिंग करतो ते करत असताना आपल्याला पुढे कुठेही त्या पद्धतीने एक आपले डिसिजन चुकणार नाहीत किंवा त्यामध्ये तुम्हाला एक आर्थिक लॉसही होणार नाही. यासाठी आपल्याला अनुवंशशास्त्राचं म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जेनेटिक्स म्हणतो आणि ब्रीडिंग म्हणजेच पैदास. तर आपण काय करतो की चांगल्या दुधाचं उत्पादन वाढवायचं आहे. कारण विदर्भामध्ये दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे की चांगल्या ॲनिमलची अनुवंशिकरित्या चांगले ॲनिमल जे आहेत त्यांची पैदास वाढवणे गरजेचे आहे किंवा त्यांची निवड करणे गरजेचं आहे. तर हे करत असताना ज्या ठिकाणी जे काय महत्त्वाचे विषय आहेत त्यामध्ये आपण आत्ताचा सध्याचा जो सेन्सस आहे त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की एक्झॉटिक ॲनिमलची संख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर इंडिजिनस ॲनिमलची जी संख्या आहे ती कमी आहे. आता आपल्या पुढचे जे नवीन चॅलेंजेस आहेत की वाढणारी पॉप्युलेशन हे आहे आणि त्याचबरोबर एक चेंजिंग लाईफस्टाईल आहे. त्यानंतर आपण बरेच जण एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की क्रॉसब्रीड आणि इंडिजिनस काऊ याच्यामध्ये काय म्हणजे कशा पद्धतीने आपण ओळखावं, काय फरक असतो. तर तो फरकसुद्धा आपण पर्टिक्युलर ती कॅरेक्टर्स म्हणजे आम्ही जेव्हा ब्रीड असं म्हणतो तर ब्रीडचे कॅरेक्टर्स असतात तर त्या कॅरेक्टर्सवरून आपण ते ओळखतो. त्यानंतर देशी गायीमध्ये निश्चितच गुणवत्ता जास्त आहे याचं एक सर्वेक्षणाअंती आपल्याला आढळलेलं आहे. जी ॲडॅप्टेबिलिटी जे म्हणतो आपण क्षमता आहे, उष्णतेशी सहनशीलता, पुन्हा गोचिड रोग प्रतिकार क्षमता, कमी प्रतीचा आहार आणि इन्फर्टिलिटीची कमी समस्या असणे ह्या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या भागामधल्या ब्रीडमध्ये चांगल्या प्रमाणात आहेत. जसं विदर्भामध्ये आपण पाहिलं तर गवळाव जातीची एक ब्रीड आहे जी देशी ब्रीड आहे आणि त्यामध्ये या पद्धतीच्या क्वालिटीज आहेत. त्याचबरोबर इतरही गायीमध्ये आहेत त्याच्या आपण पुढे विस्ताराने चर्चा करू. त्यामध्येच A1 A2 दुधाच्या संदर्भामध्ये बऱ्याचदा काय फार्मरचा प्रश्न असतो की A1 चांगलं की A2 चांगलं. A1 A2 हे खरंच त्यामध्ये तथ्य आहे का. त्यानंतर देशी गाईचा जो मूत्र आहे, युरिन आहे त्याचासुद्धा यूज कर्करोगावरती करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एक फार्मर जो काय हमेशा एक ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटला फेस करत असतो त्यावेळेस एक संतुलित आहार त्याच्या फॅमिलीला मिळू शकतो. आणि यानंतर पुढे मला थोडंसं हे सांगायचं आहे की इव्हन भारतामधून जे गीर आहे ती ब्राझीलमध्ये मायग्रेट झालेली आहे. तर तिचं त्या ठिकाणी 4600 ॲव्हरेज मिल्क प्रोडक्शन आहे. म्हणजे आपल्या भारतामध्येही ज्या काही देशी गायी आहेत त्यांचं आपण मिल्क प्रोडक्शन पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो. आणि हे करत असताना बरेच आम्ही निवड करण्याच्या पद्धती सांगत असतो. तर त्यामध्ये आपण ॲनिमलला बाह्य लक्षणांनी बघून निवड करतो. त्याचबरोबर त्याची पेडिग्रीमध्ये जसं आपण मगाशी ऐकलं असेल की ॲनिमलची निवड करताना आपण हे पाहतो की त्याच्या आईचं म्हणजे डॅमचं मिल्क प्रोडक्शन काय आहे एवढंच सफिशियंट नाही आहे. यासाठी आपल्याला बऱ्याच इतर पेडिग्री ॲनालिसिस आहे तेही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर प्रोजेनी टेस्टिंग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आपल्या देशस्तरावरती राबवला गेलेला आहे आणि तोही सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आजच्या काळामध्ये आपल्याकडे PCR टेक्निक आहे, जेनेटिक ॲनालिसिस आहे ते सुद्धा आपण करतो. त्यानंतर मीटिंग करत असताना बरेच गोष्टी आपल्याकडे जसं एक चांगल्या ॲनिमलची निवड केल्यानंतर त्याची आपण पैदास कशी करावी, इनब्रीडिंग म्हणजे काय असते, आउटब्रीडिंग काय असते. आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण ते डिसिजन घेतो त्यावेळेस आपण आपल्या देशाची पॉलिसी काय आहे, राज्याची पॉलिसी काय याच्याशी आपलं एक संयुक्तिक पद्धतीने आपण तो कार्यक्रम राबवला पाहिजे. आणि जेनेटिक इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी म्हणजे आपल्याला काय की देशी गायीमध्ये अनुवंशिक सुधारणा करायची आहे. विदर्भामध्ये गवळाव कॅटल आहे, त्याचबरोबर आपण इतरही गायी आहेत जसं गीर आहे, साहिवाल आहे, रेड सिंधी आहे, थारपारकर यांचंही पालन आपण करू शकतो. कारण या सर्व ज्या गायी आहेत या हॉट ट्रॉपिकल कंडिशनसाठी चांगल्या पद्धतीने मिल्क प्रोडक्शन देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. परंतु ते करत असताना सायंटिफिकली आपण अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये सेलेक्टिव्ह ब्रीडिंग केली पाहिजे. सेलेक्टिव्ह ब्रीडिंगचा अर्थ असा आहे की गवळावमधले बेस्ट मेल म्हणजे चांगला वळू, जातीवंत वळू त्याचीच आपण ब्रीडिंगसाठी यूज करणं गरजेचं आहे आणि प्युअर गवळावमध्ये. त्याच पद्धतीने विदर्भामध्ये नागपुरी बफेलो ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची ब्रीड आहे आणि त्याही केसमध्ये आपण जातीवंत वळू आणि चांगल्या कॅरेक्टरची जी नागपुरी बफेलो याच्यामध्येच आपण ब्रीडिंग केली पाहिजे. याला आपण सेलेक्टिव्ह ब्रीडिंग म्हणतो. आणि त्याचबरोबर आपली देशाची पॉलिसी अशी आहे की ग्रेडिंग अप करणे. ग्रेडिंग अप म्हणजे आपल्याकडे जे काही असे ॲनिमल्स आहेत ज्यांना आपण कोणतंही नाव देऊ शकत नाही, ते नागपुरी आहेत, गवळाव आहेत की रेड सिंधी आहे, साहिवाल आहे की गीर आहे,
तर त्यांना आपण काय म्हणतो, नॉन डिस्क्रिप्ट कॅटल, त्याला आपण ND कॅटल म्हणतो. तर त्यांच्यामध्ये सुद्धा अनुवांशिक सुधारणा करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर ते करत असताना उच्च प्रतीच्या गवळवच्या वळूचं असेल किंवा उच्च प्रतीच्या गीरच्या वळूचं असेल, साहिवालच्या वळूचं असेल, तेच वीर्य आपण त्यामध्ये दिलं पाहिजे. आणि क्रॉस ब्रीडिंग ही कम्प्लिटली आपल्या या म्हणजे पॉलिसीमध्ये त्यामध्ये आपण कमी प्रमाणात करतो. ज्या ठिकाणी लिटरली अतिशय इम्प्युअर ॲनिमल्स आहेत किंवा लो रिल्डर ॲनिमल्स आहेत, त्या ठिकाणी आपण क्रॉस ब्रीडिंग केली पाहिजे, अशी आपली पॉलिसी आहे. पण पॉलिसीच्याच बरोबर आपण बऱ्याच भागामध्ये, जसं मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या भागामधले ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे, तर त्या झोनमध्ये कोणते ॲनिमल जास्त कालावधीसाठी जगू शकतात हे महत्त्वाचं आहे. जसं आपल्या सर्वांना माहीत असेल, वर्धा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या याच्यामध्ये वातावरण जे टेम्परेचर जे आहे मोर दॅन 46 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं. अशा वातावरणामध्ये गवळव ज्या पद्धतीने जगते किंवा ज्या पद्धतीने साहिवाल राहू शकते किंवा गीर राहू शकते, त्याच पद्धतीने इतर ॲनिमल्स राहू शकणार नाहीत. त्यामुळे ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आणि अवेलेबल फॉडर रिसोर्सेस, त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये असणारा चारा, या गोष्टीचाही आपण त्या पॉलिसीमध्ये म्हणजे त्याला महत्त्व दिलेलं आहे. आणि आपली जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये सेलेक्टिव्ह ब्रीडिंगचा आपण यूज करतो आणि आपण ग्रेडिंग प्रमाणीकरण करतो जे नॉन डिस्क्रिप्ट ॲनिमल्स आहेत. तर या गोष्टी आहेत, तर या संदर्भात सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आजच्या काळामध्ये ब्रीड आयडेंटिफिकेशनसाठी आजही आपल्याकडे जीन लेवलवरची टेस्टिंग नाही आहेत. त्यासाठी आपण बाह्य मार्पिक म्हणजे मॉर्फोमेट्रिक किंवा ब्रीड कॅरेक्टरच्या बेसिसवरती आपण ओळखतो. म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्याला लोक सांगतात की बा ही 100% गीर आहे, तर त्यामध्ये त्याचा म्हणण्याचा अर्थ असतो की 100% गीरचे त्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत. मग कधी आपण 60% म्हणतो, 70% म्हणतो, तर ती टक्केवारी त्यामध्ये आपण सांगत असतो. तर हे सेलेक्टिव्ह ब्रीडिंगमध्ये मला हेच दाखवायचं आहे की गवळव कॅटल ह्या भागामधली, विदर्भामधली एक ब्रीड आहे. आणि आपण जेव्हा हा डेअरी डेव्हलपमेंटचा कार्यक्रम करतो आहे, ते करत असताना गवळवमध्ये सुद्धा जेनेटिक इम्प्रूव्हमेंट आपण केली पाहिजे. कारण प्रत्येक भागामधले जे पर्टिक्युलर ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच संदर्भामध्ये आम्ही भारत सरकारला DSTला एक प्रपोजल, आमचा एक प्रस्ताव होता आणि त्यामध्ये एक DSTचा एक संशोधन प्रकल्प आम्ही सध्या राबवत आहोत. त्याच्या अंतर्गत गवळवमधल्या बेस्ट म्हणजे चांगल्या पद्धतीच्या जातीवंत वळूची फार्मरकडून निवड करणे आणि त्याचबरोबर चांगल्या जातीवंत ज्या काही फिमेल आहेत गवळवच्या, त्याच्यामध्ये 3 लिटर किंवा 4 लिटरचं दूध आहे, अशांची निवड करणे हे पहिलं त्याच्यामध्ये टार्गेट आहे. कारण आपल्याला काय आहे की ॲनिमलमध्ये अनुवांशिक सुधारणा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ॲनिमलची निवड, चांगल्या ॲनिमलची निवड, त्याच ब्रीडमधल्या चांगल्या ॲनिमलची निवड. तर ते करत असताना त्याचे जे ब्रीड कॅरेक्टर्स आहेत, गवळव दिसते कशी, त्याचे नेम ब्रीड कॅरेक्टर कसे आहेत, या संदर्भात आमच्या विभागामध्ये पूर्वी एक सर्वे बेस्ड प्रोजेक्ट झालेला आहे. त्यामध्ये पूर्ण आमच्याकडे बुकलेटसुद्धा त्याच्या संदर्भातले अवेलेबल आहेत. तरी फार्मरला त्याची माहिती हवी असेल तर इन्स्टिट्यूटमध्ये ते भेट देऊ शकतात. त्यानंतर पुढे महत्त्वाचं मी सांगेन की ग्रेडिंग अप जो कार्यक्रम आहे, तो ग्रेडिंग अपमध्ये काय आहे की आपण आपल्या भागामध्ये ज्या काही गवळव सोडून इतर जातीच्या जे ॲनिमल्स आहेत त्याला आपण नॉन डिस्क्रिप्ट म्हणू, तर त्याच ॲनिमलमध्ये आपण ग्रेडिंग अप केली पाहिजे. जर आपण गवळवमध्ये केले तर गवळवचे जे जीन्स आहेत दॅट विल गो ऑन डिक्रीजिंग, ते कमी होत जातील. त्यामुळे आपण सर्वात महत्त्वाचं हे केलं पाहिजे की नॉन डिस्क्रिप्ट ॲनिमल्सचं जे ग्रेडिंग अप आहे ते करत असताना पहिल्यांदा साहिवाल याचा जेव्हा आपण यूज करू, साहिवालच्या उच्च प्रतीच्या वळूचं वीर्याचा आपण त्यामध्ये ब्रीडिंगमध्ये यूज केला पाहिजे. तर हा एक त्याच्यामध्ये प्रयत्न आपण ठेवला पाहिजे. आणि याच्यामध्ये आम्ही एक 2-3 फक्त पॅरामीटर्स खाली दिलेले आहेत की त्या पर्टिक्युलर गायीचा ब्रीडिंग ट्रॅक कोणचा आहे, ब्रीडिंग ट्रॅकमध्ये ओरिजिनली ज्या भागामध्ये ती गाय आहे तर ती कोणते आहे. तर त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी फिरोजपूर, अमृतसर, गंगानगर हे टाकलेलं आहे, परंतु आजच्या काळामध्ये साहिवालचे फार्म हे देशस्तरावरती प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यामध्ये आपण काय एक 2-3 कॅरेक्टर्स फक्त टाकलेले आहेत, ज्याला आपण प्रथम विण्याचे वय म्हणतो, 41 महिन्याचं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा वासरू होतं तेव्हा गाईचं वय. त्याचबरोबर एक 2 वेतातील अंतर, कारण गाईमध्ये आपण एक असा हमेशा एक थंबरूल असा ठेवतो की प्रत्येक वर्षामध्ये एक वासरू झालं पाहिजे, तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या डेअरी फार्मिंग हे परवडते. मग हे करत असताना आपल्याला त्या ॲनिमलचे जेनेटिक पोटेन्शियली माहीत असले पाहिजे की किती कालावधीमध्ये त्यामध्ये आपल्याला एक वासरू मिळू शकतं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच बाकी इतर एक्सपर्टने जे सांगितलेलं जे मॅनेजमेंट आहे किंवा न्यूट्रिशन आहे त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु आपल्याला त्या ॲनिमलचे जेनेटिक पोटेन्शियल ही माहीत असलं पाहिजे. तर त्यामध्ये दूध उत्पादनामध्ये 2325 किलोग्रॅम हा नॅशनल ॲव्हरेज आहे. आणि अशाच पद्धतीने दुसरी गाय जे रेड सिंधी, त्या संदर्भामध्ये खरं तर कमी पॉप्युलेशन आहे, परंतु एक टॉप क्वालिटी मिल्च ब्रीड आपल्या देशातली म्हणून तिला आपण रेकग्निशन दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आपल्या भागामध्ये जे आपल्या ब्रीडिंग पॉलिसीमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या ज्याची रिकमेंडेशन केलेलं आहे ती म्हणजे गीर कॅटल. आणि गीर कॅटलमध्ये या सर्व पद्धतीने जे आपल्या भागामधले वातावरण आहे
किंवा ज्या पद्धतीचा ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे किंवा ज्या पद्धतीचं फीड अँड फॉडर आपल्या भागामध्ये आहे, तर त्या कंडिशनमध्ये गवळाऊचं कन्झर्वेशन करत असतानाच आपण गीरमध्ये प्रपोगेशन करू शकतो. गीरला जास्तीत जास्त आपण गीरचं जे उच्च प्रतीच्या ओळूचंच विरी आपण वापरणे खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण सिमेंट घेणार आहोत तेव्हा आपण तिथे इन्क्वायरी करणं गरजेचं आहे की ह्या सिमेंटची ब्रीडिंग व्हॅल्यू काय होती किंवा काय त्या संदर्भाची रिपोर्ट किंवा डॅमचं मिल्क प्रोडक्शन असेल ते असेल किंवा ॲट द सेम टाईम आपल्याकडे इतरही टेस्टिंग्स होतात. बऱ्याचदा सिमेंटमध्ये जेनेटिक डिफेक्ट असतात जे इन्फर्टिलिटीशी रिलेटेड आहेत. त्यामुळे सिमेंट इट शुड बी टेस्टेड फॉर द जेनेटिक डिफेक्टसाठी टेस्टिंग त्याची झालेली आहे का, या पद्धतीने आपल्याकडे अवेअरनेस फार्मरकडे अवेअरनेस गरजेचं आहे. कारण ब्रीड डेव्हलपमेंट हा जो विषय आहे तो कुठल्याही एका इन्स्टिट्यूटचा किंवा एक व्यक्तीचा नाही, त्यामध्ये सर्वच इन्स्टिट्यूट असेल, फार्मर असेल, NGO असतील, ह्या सर्वांनी मिळून तो करण्याचं काम आहे. आणि त्यामध्ये आपण दूध फक्त वाढवणे म्हणतो, परंतु दुधामध्ये क्वालिटी वाढवणे, जसं आपण आपल्या या ॲनिमलमध्ये त्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. तर या ठिकाणी आम्ही जे ब्रीडचे कॅरेक्टर्स आहेत त्या संदर्भात या ठिकाणी फोटोग्राफ्समध्ये सांगितलेलं आहे. मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, कारण प्रत्येक ब्रीडचे कॅरेक्टर्स किंवा याच्या संदर्भातली तुम्हाला प्रत्येक माहिती पाहिजे असेल तर आपल्या भारत सरकारचे एक NBGR नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस कर्नल हरियाणा या ठिकाणी इन्स्टिट्यूट आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येक ब्रीडचा जो डेटाबेस तो जनरेट केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण एका क्लिकवरती प्रत्येक ब्रीडचे एक म्हणजे कॅरेक्टर्स तुम्ही पाहून तुम्ही स्वतःही स्टडी करू शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा ॲनिमल परचेस करण्यासाठी जाता त्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी जो काही देणारा व्यक्ती आहे तो तुम्हाला फसवणार नाही. म्हणजे कारण पैसे तुम्ही देता हे चांगल्या जातीवंत ॲनिमलसाठी म्हणजे त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही पैसे देता. तर त्यानंतर पुढे थारपारकर आहे. थारपारकर ही सुद्धा एक ब्रीड आहे. हे याच्यामध्ये कच्छ, जैसलमेर, जोधपूर या भागामध्ये ती आढळते किंवा ब्रीडिंग ट्रॅक्ट आहे. परंतु ॲट द सेम टाइम्स थारपारकरचे बऱ्याच ठिकाणी आता फार्म महाराष्ट्रातसुद्धा होत आहेत. त्यामध्ये प्रथम विण्याचे वय 41 महिन्याचं आहे. 2 वेतातील अंतर म्हणजे त्याला आपण इंटरकाल्विंग पिरियड म्हणतो तो 14.8 महिन्याचा आहे. दूध उत्पादन 1749 हा ॲव्हरेज आहे. मॅक्झिमम 21 ते 47 2147 किलोग्रामचा ॲव्हरेज आहे. त्यानंतर पुढे एक लास्ट सांगेन मी, राठी नावाची एक ब्रीड आहे. ती बिकानेर, गंगानगर, जैसलमेर या भागामध्ये ती बेसिकली आढळते. आणि यामध्ये सुद्धा जेनेटिकली इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आपण जेव्हा ॲनिमलला निवडतो ते बाह्य लक्षणामधून आपण ब्रीडचे प्युरिटी फक्त पाहतो, परंतु त्या ब्रीडमध्ये इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स याच्या संदर्भातली माहिती किंवा त्या संदर्भातली एक सायंटिफिक माहिती असणे हे सुद्धा तितकेच गरजेचं आहे. त्यामुळे दूध उत्पादन हे 1560 किलोग्रॅम आणि मिनिमम 1000 ते मॅक्झिमम 2810 हा याच्यामध्ये ॲव्हरेज आहे. तर यामध्ये आपण हे रिकमेंड करतो की आपल्याकडचे जे नॉन डिस्क्रिप्ट ॲनिमल्स आहेत यांचं ग्रेडिंग अप करण्यासाठी आपण या जातीच्या ज्या आपण सांगितलेल्या गीर असेल, साहिवाल असेल, थारपारकर आणि राठी यांच्या ओळूच्या विर्याचा यूज करावा, जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित दुधामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे किंवा आपलं दूध वाढवणे आहे तर त्या संदर्भामध्ये मदत होईल. मग या अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमामध्ये आणखी एक शब्द तुम्ही हमेशा ऐकता, संकरीकरण, क्रॉस ब्रीडिंग. तर क्रॉस ब्रीडिंग बऱ्याचदा आपल्याला असं डोक्यामध्ये असतं की आपण करू की नाही करू. तर क्रॉस ब्रीडिंगमध्ये आपण हमेशा एक मी फक्त थंबरूल सांगेन की त्यामध्ये लिटरली नॉन डिस्क्रिप्ट आणि व्हेरी इन्फेरियर ॲनिमल्स असतील त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी क्रॉस ब्रीडिंग आपण करावी. तर त्यानंतर आपण जेव्हा डेअरी डेव्हलपमेंट असं म्हणतो तर त्यामध्ये दूध वाढवण्यामध्ये म्हशीचा सुद्धा तितकाच सहभाग आहे. तर त्यामध्ये आपल्या भागामध्ये विदर्भामध्ये नागपुरी बफेलो हे अतिशय एक महत्त्वाचं जर्मप्लाझम आहे. आणि नागपुरीमध्ये सुद्धा जे दुधाची क्षमता वगैरे हे निश्चित चांगली आहे, परंतु ॲट द सेम टाइम्स यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपल्याला काही नॉन डिस्क्रिप्ट बफेलो आढळत असतील तर त्यावेळेस ग्रेडिंग अप आपण करत असताना मुर्राच्या ओळूचं विर्य त्या ठिकाणी वापरावं. आणि ते वापरत असताना आपण त्याच काळजी घेतल्या पाहिजे जे आपण कॅटलच्या कंटेस्टमध्ये घेतो. आणि मुर्राच्या केसमध्ये सुद्धा तेच आहेत की आपण ब्रीड कॅरेक्टर्स असतील तर त्या संदर्भात आपण अटेन्शन देणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बफेलो जे आहे बन्नी बफेलो, या संदर्भात खूप चांगले रिपोर्ट्स आहेत सध्या की ज्याच्यामध्ये मिल्क यील्ड हे अतिशय चांगल्या प्रमाणात आहे मुर्रा बफेलोनंतर. त्यानंतर जाफराबादी बफेलो आहे, तीसुद्धा आपण रिकमेंड करू शकतो. त्यानंतर नीलिराई बफेलो ही म्हणजे दिस इज फॉर द नॉन डिस्क्रिप्ट आणि आपण ग्रेडेशन करण्यासाठी, परंतु आपल्या भागामध्ये आपण मोस्टली आम्ही हे रिकमेंड करतो की नागपुरी बफेलोमध्ये इम्प्रूव्हमेंट आपण जास्त केली पाहिजे सर्वात प्रथम. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी NDA आहे त्याचं प्रमाणीकरण किंवा ग्रेडिंग अप करणे हे मुर्राच्या ओळूचं विर्य आपण केलं पाहिजे. तर या ठिकाणी म्हणजे कन्क्लुजनमध्ये मी हे सांगेन की हे करत असताना हे जे काय जेनेटिक इम्प्रूव्हमेंटचं काम आहे
तर हे करत असताना आपल्या भागामधले जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये अनुवांशिक विविधता कमी न होऊ देणे, म्हणजे इनब्रीडिंग आपली कमीत कमी ठेवणे आणि अचूक ब्रीडिंग म्हणजे ब्रीडिंग व्हॅल्यू प्रेडिक्शन हे ॲनिमलचं खूप गरजेचं आहे. तर या संदर्भामध्ये आम्ही काय सायंटिफिक इक्वेशन्स यामध्ये देत असतो हमेशा. तर त्यामध्ये R=S² हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आरचा अर्थच आहे की अनुवांशिक सुधारणा. कारण आपल्याला काय की प्रत्येक दर पिढीमध्ये त्या ॲनिमलमध्ये इकॉनॉमिक कॅरेक्टरमध्ये किती सुधारणा झाली ही क्वांटिफायबल वेमध्ये आपल्याला काढता आलं पाहिजे. तरच आपल्याला त्या ॲनिमलची जी ब्रीडिंग व्हॅल्यू आहे ते प्रत्येक वेळेस आपण पर जनरेशन वाढू शकते. ते करत असताना आपल्याकडे खूप सारे इतर टूल्स आहेत, जिनॉमिक टेक्निक्स आहेत, ज्याच्या थ्रू आपण जेनेटिक डिफेक्ट टेस्ट करू शकतो, A1 A2चं टेस्टिंग करू शकतो. आणि त्याचबरोबर इतर जे IVF आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन, जे आपण सध्या आमच्या गायनेकोलॉजी विभागामध्ये ते करतायत. त्याचबरोबर रेफरन्स पॉप्युलेशन करणे, म्हणजे आपल्या भागामध्ये प्रत्येक ज्या गाईचं आपण प्रोपगेशन करतो आहे, फॉर एक्झाम्पल गवळाव असेल, दुसरी गीर असेल, साहेवाल असेल, थारपारकर असेल, राठी असेल, तर त्यांची रेफरन्स पॉप्युलेशन म्हणजे एक सिग्निफिकंट सायझेबल पॉप्युलेशनचा डेटाबेस बनणे खूप गरजेचं आहे. सो दॅट प्रत्येक फार्मरला तो ॲक्सेसिबल राहील. तर त्या संदर्भात सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबर प्रत्येक फार्मरने आपल्या फार्ममध्ये डेटा रेकॉर्डिंग खूप महत्त्वाचे आहे की ज्या दिवशी ते ॲनिमल त्याच्या फार्ममध्ये येईल त्या दिवसापासून जो ब्रीडिंग डेटा आहे त्याचं रेकॉर्डिंग करणे खूप गरजेचं आहे. कारण बेस्ड ऑन द रेकॉर्ड ओनली ॲनिमल्स इव्हॅल्युएशन आपण करतो. तर त्यामुळे गोवंश पैदासामध्ये यश आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण इतर सर्वच लोक त्यामध्ये मिळून जे त्या असे डेअरी डेव्हलपमेंटची कन्सर्न आहेत त्या सर्वांनी आपल्या पद्धतीने त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं खूप गरजेचं आहे. तरच त्या ॲनिमलची त्या पर्टिक्युलर ब्रीडची इम्प्रूव्हमेंट होईल. आणि या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. तर यामध्ये एवढे बोलून मी मध्ये 2 शब्द संपवतो. मैं असम से आया हूँ. आई एम रिप्रेजेंटिंग डेयरी डेवलपमेंट डिपार्टमेंट ऑफ असम. और मेरे साथ सामने जो बैठे हैं 6 ऑफिसर्स अलॉन्ग विथ माय जॉइंट सेक्रेटरी ऑफ गवर्नमेंट ऑफ असम. तो यहाँ आए, काफ़ी लोगों से मिले, कोकने साहब से मिले, राम मुंजे साहब से मिले. तो बहुत अच्छा लग रहा है ये देख के कि क्या हो रहा है और हम लोग कहाँ हैं. और यहाँ आया हूँ एक विशेष वो लेके, मतलब वी हैव ए रिक्वेस्ट ऑफ फ्रॉम विदर्भ एज वेल एज फ्रॉम महाराष्ट्र. जो इन्वेस्टर्स हैं, स्मॉल मार्जिनल जो मीडियम इन्वेस्टर्स हैं, लार्ज इन्वेस्टर्स जो हैं, वो आसाम में आके क्या उनको बेनिफिट मिल सकता है वो कहने के लिए, वो मतलब आपसे शेयर करने के लिए मैं यहाँ अभी खड़ा हूँ आपके सामने. तो आसाम में जो डेयरी का स्टेटस है, बैकग्राउंड जो है, वो बैकग्राउंड प्रोडक्शन जो कैपेसिटी, जो प्रोडक्टिविटी ऑफ द काउज जो है, गाय का जो प्रोडक्टिविटी कैपेसिटी है, और जो मिल्क टोटल प्रोडक्शन है, पर कैपिटा अवेलेबिलिटी जितना है, वो नेशनल एवरेज से बहुत कम है. और जो ICMR का डायटरी रिक्वायरमेंट है उससे भी बहुत कम है. मतलब 70 to 80 mg पर मिलीग्राम पर पर्सन पर डे. तो इसका मतलब आप देखिए कितना दूर हमें जाना है. उसके बाद जो मार्केटिंग इंफ्रास्ट्रक्चर, मिल्क प्रोसेसिंग इंफ्रास्ट्रक्चर, मिल्क डिलीवरी सिस्टम जो है वो भी नहीं है, बहुत कम है. तो इसलिए एडल्ट्रेशन बहुत ज़्यादा होता है क्योंकि डिमांड तो बहुत ज़्यादा है. उसके बाद कैसा इनका वो कैसा है, मतलब इसमें स्कोप ऑफ द कैसा है डेयरी का स्कोप इज़ वेरी वेरी लार्ज इन असम एज वेल एज इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. अभी जो लुक एक्ट ईच पॉलिसी ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया जो है, फ्री ट्रेड एग्रीमेंट जो है ऑफ आसियान कंट्रीज, देन पैन एशियन हाईवे जो है, उससे नॉट ओनली द नेशनल प्लेयर ऑफ इंडिया लेकिन बॉर्डरिंग कंट्रीज़ जो है तो उनके साथ भी बिज़नेस का बहुत बड़ा एक स्कोप हमें मिल सकता है. इसलिए इन्वेस्टमेंट पॉलिसी बहुत ज़्यादा, अपॉर्चुनिटी बहुत ज़्यादा है इन असम में एज वेल एज इन नॉर्थ ईस्ट इंडिया. तो हमें अभी नया एक गवर्नमेंट ऑफ असम ने एक प्राइवेट इन्वेस्टमेंट पॉलिसी एक निकाला है अंडर लाइफ स्टॉक सेक्टर. वो कभी एग्जिस्ट नहीं करता था. पहले नॉर्थ ईस्ट डेवलपमेंट पॉलिसी एक है, इंडस्ट्रियल डेवलपमेंट पॉलिसी, लेकिन लाइफ स्टॉक सेक्टर में कभी हमने सुना भी नहीं था. लेकिन अभी हम लोग ने निकाला है. तो उसमें क्या हो सकता है, तो ऑब्जेक्टिव क्या है, जो
फार्मर्स का डबल इनकम करने गवर्नमेंट ऑफ इंडिया ने बोला है कि बाय 2022 फार्मर्स का इनकम डबल करो। कैसे डबल करो? प्रमोशन ऑफ प्राइवेट इन्वेस्टमेंट विद इन द सेक्टर टू एंश्योर मोर लाइवलीहुड एम्प्लॉयमेंट जनरेशन। इससे लाइफ स्टॉक सेक्टर से कितना एम्प्लॉयमेंट जनरेट हो सकता है, ये अगर आप लोग नहीं जाओगे अंदर में, उसका मज़ा नहीं आएगा, कितना स्कोप है लाइफ स्टॉक सेक्टर में। तो इसमें अभी हम लोग पोल्ट्री सेक्टर, डेयरी कैटल रियरिंग सेक्टर, डेयरी प्रोसेसिंग सेक्टर, पिग रियरिंग एंड प्रोसेसिंग सेक्टर, गोट रियरिंग एंड प्रोसेसिंग सेक्टर एंड पार्टनरशिप अरेंजमेंट विथ इंस्टीट्यूशन अंडर गवर्नमेंट फॉर स्किल अपग्रेडेशन एंड कैपेसिटी बिल्डिंग में ये सारा स्कोप हमने यहाँ डाला है। पार्टनरशिप जो पीपीपी करके जो हम लोगों का कोई भी प्लांट अगर नहीं चला है, उसमें भी आके पीपीपी करने से भी इस पॉलिसी का फ़ायदा हम लोग ले सकते हैं। देन अनदर थिंग इज़ पब्लिक वेंचर कैपिटल फंड बोल के एक नेटफी जो नॉर्थ ईस्ट डेवलपमेंट फाइनेंस कॉरपोरेशन है, उसके जो 50% वो लोग दे रहा है, उसके ऊपर में ये पॉलिसी ने इसमें हेल्प करना है। और इनोवेटिव इन्वेस्टमेंट, अगर कोई इनोवेटिव इन्वेस्टमेंट करना चाहता है इन लाइफस्टॉक डेयरी सेक्टर में, इसमें बहुत अच्छी तरह से इनका फ़ायदा ले सकता है। तो ये पीरियड ऑफ पॉलिसी जो है ये 1 जनवरी 2020 से ये चालू होंगे और इनिशियली फॉर 3 इयर्स इसका एक पीरियड होंगे और आगे आगे देखेंगे इसका क्या मतलब वो है, क्या बढ़ाना चाहिए, कम करना चाहिए, कैसे आगे ले जाना चाहिए। तो इसमें सिलियन फीचर जो है, मान लीजिए कोई इन्वेस्टर विदर्भ से आसाम जाता है, उसके पास कोई लैंड नहीं है, तो पहले तो इनको लैंड दिया जाएगा फॉर 30 इयर्स ऑफ लीज में। कोई गवर्नमेंट लैंड बेकार पड़ा हुआ है तो उसको अगर वो आइडेंटिफाई कर देता है तो हम लोग 30 इयर्स के लीज में उनको दे देंगे, तो ज़मीन के लिए वो कोई मगजमारी नहीं करना होगा। सेकेंड थिंग इज़ कैपिटल कॉस्ट जो होगा उसका 50%, कैपिटल कॉस्ट में से 50% उनको हम लोग सब्सिडी यहाँ प्रबंध किए हुए हैं। किसी कहीं नहीं मिलेगा शायद आपको कि 50% कैपिटल कॉस्ट में सब्सिडी अलॉन्ग विथ द लैंड प्रोविजन। थर्ड बेनिफिट जो है इसका कि अभी कोई डेयरी खोलना चाहता है तो उसको पोल्यूशन बोर्ड जाना होगा, बिजली के लिए जाना होगा, वाटर कनेक्शन के लिए जाना होगा, कहीं भी उसको भटकने की कोई ज़रूरत नहीं है। सिंगल विंडो के ज़रिए हम लोग उनको सारा उनका जो प्रपोजल है उसको क्लियर कर देंगे। उसके बाद और एक प्रोविज़न है कि वो जाने के बाद देयर इज़ एन एडवाइजरी कि उनका डीपीआर ठीक बना है कि नहीं, टेक्नो इकोनॉमिक फिजिबिलिटी अच्छा है कि नहीं, उसको देखने के लिए भी हमारे पास एक एडवाइजरी होंगे जो उनको गाइड करेगा थ्रू आउट द होल थिंग, जब तक उसको वो सब्सिडी क्या अगर वो सुविधा जब तक नहीं मिलता उसको। अभी डेयरी में स्पेशली अंडर दिस पॉलिसी जो इनपुट डिलीवरी फॉर मिल्क प्रोडक्शन जो है, मान लीजिए कि 100 गाय लेके वहाँ एक फार्म करना चाहते हैं, फीड फॉदर का कुछ प्रबंध करना चाहते हैं, एनिमल हेल्थ सर्विस कोई देना चाहते हैं, ये सारा इसमें आ जाएगा। उसको भी हम लोग सब्सिडी वाला जो सपोर्ट दे देंगे। उसके बाद विलेज में जो मिल्क प्रोक्योरमेंट प्राइमरी जो विलेज बेस्ड मिल्क प्रोक्योरमेंट होता है और जो प्राइमरी प्रोसेसिंग होता है जो कोल्ड चेन मेंटेनेंस के लिए, तो उसके लिए जो भी सुविधा उनको चाहिए 50% ऑफ द कैपिटल कॉस्ट अलॉन्ग विद द लैंड वो हम लोग देने वाले हैं। उसके बाद जो सेकेंडरी प्रोसेसिंग होता है तो मिल्क प्रोसेसिंग प्लांट जो होगा वैल्यू एडिशन के लिए भी हों तो उसको ये प्रोसेसिंग में लाभ ले सकते हैं। उसके बाद मिल्क सेकेंडरी प्रोसेसिंग, उसमें जो पीपीपी मॉडल, मान लीजिए कोई डेयरी ऐसा बेकार पड़ा हुआ है उसको भी वो लेना चाहते हैं, उसको अपग्रेड करना चाहते हैं, मॉडर्नाइजेशन करना चाहते हैं, डाइवर्सिफाई करना चाहते हैं, उसको भी हम लोग इसमें बेनिफिट मिल सकता है। मिल्क मार्केटिंग कवरिंग जो आपका मिल्क डिलीवरी सिस्टम है, वो डिलीवरी सिस्टम में कोल्ड चेन मेंटेन करके वो डिलीवरी कैसे देंगे, उसके लिए भी उसको बेनिफिट यहाँ मिल सकता है। उसके बाद कोई अगर असम में जाएं, उसको कैन बनाने का, कैन मैन्युफैक्चरिंग का कोई फैक्ट्री लगाना चाहते हैं, कोई मिल्क पेस्चराइजर का फैक्ट्री लगाना चाहते हैं, जो भी है मिल्क प्रोसेसिंग मशीनरी एंड इक्विपमेंट में जो भी है, ये सारा इसमें बेनिफिट वो ले सकता है। उसके बाद क्वालिटी एश्योरेंस के लिए जो एफएसएसआई के एज पर द एफएसएसआई नॉर्म जो लेबोरेटरी
होना है, अगर कोई लेबोरेटरी का सब हम लोगों को सर्विस देना चाहता है, उसको भी हम लोग मदद देंगे इससे। उसके बाद आपका जो R&D में कोई डेयरी कॉलेज वो एस्टेब्लिश करना चाहता है, तो वो भी बेनिफिट यहाँ से मिलेगा। आफ्टर दैट जो मिल्क पैकेजिंग एंड लेवलिंग में कोई आना चाहते हैं, कोई फैक्ट्री लगाना चाहता है, तो उसमें भी बेनिफिट मिलेगा। एंड एट द लास्ट जो डैच है, डायरी डेवलपमेंट, डायरी एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट स्कीम, जो नाबार्ड का एक स्कीम है, वहाँ 25% सिडिल जनरल कास्ट को और 33.3% सिडिल कास्ट एंड सिडिल ट्राइब को जो बेनिफिट अभी सब्सिडी है, उसके ऊपर 20% टॉप अप हम लोग इसमें सब्सिडी दे रहे हैं। सो इतना बेनिफिट मैंने कहीं नहीं सुना है, तो मेरा रिक्वेस्ट है ऑर्गेनाइजर से कि ज़्यादा से ज़्यादा लोगों तक ये मैसेज पहुंचाएं, और यहाँ से कोई इन्वेस्टर इन रियल सेंस अगर आना चाहते हैं तो दे आर मोस्ट वेलकम टू असम, और गवर्नमेंट उनके पीछे रहेगा, और सब जितना हेल्प उनको चाहिए वो सारा हेल्प हम हमें दे देंगे। क्योंकि हम लोगों का जो बेसिक स्टेटस है, अभी बहुत दूर हमें जाना है, तो कैसे जाएंगे? अभी जो फॉर्डर के बारे में जो साहब दिखा रहे थे, दैट वाज ए वंडरफुल प्रेजेंटेशन आई हैव एवर सीन। तो ये जो टेक्निकल नो हाउ है, ये सब हमें चाहिए, तो ताकि हम लोग आगे बढ़ सकें। तो इसलिए हम लोग, सरकार ने इसमें बहुत ज़्यादा जोर दिया है कि इसको आगे बढ़ाइए। लाइफ स्टॉक सेक्टर का बहुत पोटेंशियलिटी है, तो नॉट ओनली असम, द एंटायर नॉर्थ ईस्ट 7 स्टेट्स है उसमें, तो आके सबको हम लोग असम के लीडरशिप में सबको आगे ले जाना है। तो इसका जो डिटेल्स है वो डिटेल्स मैं यहाँ लेके आया हूँ, और जो अगर कोई कॉन्टैक्ट फर्दर डिटेल्स के लिए जो है, कमिश्नर एंड सेक्रेटरी गौतम असम, एनिमल हस्बेंड्री एंड वेटनरी डिपार्टमेंट गुवाहाटी, देन डायरेक्टर डेयरी डेवलपमेंट असम, ये मेरा नंबर है, ये ईमेल आईडी है। अगर किसी को ज़रूरत है तो ये आप लोग ले सकते हैं, हम लोग शेयर कर सकते हैं, और इसका बेनिफिट आप भी लीजिए और हमें भी मदद कीजिए। शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। देखिए, आसाम में डेयरी डेवलपमेंट के लिए बहुत बड़ा स्कोप है, और इन्होंने जो स्कीम्स बताई है, शायद थोड़ा सा अंग्रेजी में होने से आमच्या शेतकऱ्यांना कदाचित किंवा इंटरप्रिनर्सला कळलं नसेल, परंतु इतक्या ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटी दाखवल्यात त्यांनी की लँड देणार, सबसिडी देणार, त्याच्यावर तुम्हाला 3 वर्ष माफ करणार कर्ज, नाबार्डतर्फे हे करणार, असं तुम्हाला जर डेअरीचा उद्योग तिथे करायचा असेल तर फार मोठी अपॉर्च्युनिटी है। म्हणून आज त्यांनी, तो शर्मा साहब बहुत बहुत धन्यवाद, आपने जो हमारे कुछ इंटरप्रेन्योर्स भी है तो शायद उससे प्रभावित हो जाएंगे और वो आ जाएंगे आसाम में। मैं भी आसाम में बहुत बार आ चुका हूँ। हमारे बुजुर्ग बरुआ मेरे बहुत अच्छे एक दोस्त थे पर्सनल, तो उन्होंने मुझे कई बार वहाँ आसाम में बुलाया है, तो हमने उनमें काफ़ी स्कोप है, वो भी वेटरनरी के आदमी है। तो अभी हमारे जो यशस्वी शेतकरी आहे आमच्याकडे, या तुम्ही, त्यांना मी विनंती करेल की 10 मिनिटांमध्ये त्यांनी त्यांची यशोगाथा जी आहे, त्यांना यश कसं मिळालं याच्याबद्दल ते माहिती देतील, म्हणजे मग काही आमचे कास्तकार यशाबद्दल बोलतील। धन्यवाद सर। ज्या सर्व प्रक्रियेचा आणि डेअरी उद्योगाचा केंद्रबिंदू हे शेतकरी आहेत, त्याला सर्वात शेवटी बोलवून त्यांचं मनोगत इथे आपण ऐकत आहात। मला असं वाटतंय की सर्वात पहिले जर त्याला इथे बोलावलं असतं तर या एक्सपर्ट लोकांना त्याच्या काही ज्या समस्या आहेत त्या ऐकून त्याच्यावर त्यांचं मत घेतलं असतं तर फार बरं झालं असतं असं मला वाटतंय। थोडक्यात मी माझा परिचय करून देतो। मी रवींद्र भागवतराव कोहळे, मुक्काम मानेगाव, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर। एका शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून नोकरी केली आणि करत होतो। ज्यावेळेस मी डेअरी टाकली त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक प्रश्न विचारला होता की आता ही शेती मला परवडत नाही, ही शेती मी करणार नाही। त्या शेतीत त्यांनी ठेक्याने द्यायला सुरुवात केलेली होती, अशी परिस्थिती होती। म्हटलं ठीक आहे, तुम्ही करू नका, ती शेती मी माझ्याकडे घेतोय। ती शेती मी माझ्याकडे घेतोय आणि त्यासाठी मी शाळेत शिकत असताना 4 म्हशी आणि 1 गाय घेतली,
50 लिटर दुधाच्या उत्पादनापासून सुरुवात केली. 50 लिटर दुधाच्या उत्पादनापासून सुरुवात केल्यानंतर 2003 ते 2019 असे 17 वर्ष मी या डेअरीमध्ये काम करत आहे. 2003ला डेअरी सुरू केल्यानंतर 2015ला मी माझ्या सर्व्हिसचा राजीनामा देऊन बाहेर पडलो की आता माझी सर्व्हिस ही पेन्शनेबल झाली, मी रिझाईन देऊन या डेअरीमध्येच काम करायला पाहिजे, म्हणून त्या डेअरीमध्ये काम करायला लागलो आहे. आणि 2015पर्यंत ते जे युनिट होतं ते लॉसमध्ये होतं आहे. त्याला वेगवेगळी कारणं होती. 2015 ते 2019 या 4 वर्षाच्या काळामध्ये ते युनिट फार मोठ्या प्रमाणात प्रॉफिटेबल आलं. ते कसं आलं हे थोडक्यात मांडतोय. ज्या 4 म्हशी आणि 1 गाईचे होते, आज माझ्याकडे 60 गाई म्हशी आहेत आणि त्यांचे बच्चे, असं 100 ॲनिमलचं एक युनिट माझ्याकडे आहे. त्यामध्ये 500 लिटर दुधाचं उत्पादन ॲव्हरेजली होते. दररोज 500 लिटर दुधाचं उत्पादन होते 50 गाई म्हशींपासून. कर्मचाऱ्यांची संख्या माझ्याकडे 15 आहेत. 15 लोक माझ्याकडे काम करतात आणि मी रिटेल मार्केटिंग ह्या संपूर्ण 500 लिटर दुधाचं रिटेल मार्केटिंग करतो आहे. मी कोणत्या डेअरीवाल्यांना किंवा एखाद्या दूध संस्थेला, एखाद्या मदर डेअरीला किंवा एखाद्या हॉटेल मालकाला दूध देत नाही, तर त्यातल्या 60% दुधावर मी प्रोसेसिंग करतो. 40% दूध हे डायरेक्ट ग्राहकांकडे जातो, जो कंझ्युमर आहे त्याच्याकडे जातं आहे. आणि वर्षभरात जेही पशुखाद्याचे रेट आणि चाऱ्याचे रेट जे फ्लेक्झिबल होतात त्याच्यापासून माझी सुटका होते. आज इथे रेटबद्दल कोणीच बोललो नाही, प्रोडक्शनबद्दल सर्व बोललेत. असं प्रोडक्शन पाहिजे, इतकं करायचं आहे, तितकं सर्व बोलले. बरं आहे, त्यांचं बरोबर आहे, शेतकऱ्यांचा पण त्यालासुद्धा ऐकून घेतलं पाहिजे इथे कुठेतरी. या वर्षभरात पशुखाद्याचे रेट हे दुप्पट झालेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत. 2017-18च्या तुलनेत 18-19मध्ये हे दुप्पट झालेले आहेत. पण दुधाच्या किमतीमध्ये 2 रुपयाचीही वाढ मिळालेली नाही. त्यांनी कसं सस्टेनेबल व्हावं, शाश्वत डेअरी कशी व्हावी, हे मला मानायचं होतं. या एक्सपर्ट लोकांना मला सांगायचं होतं, पण त्याबद्दल कोणीच बोलत नव्हतं. सस्टेन्स कशी होईल ते डेअरी, ती त्याच्या पायावर तो शेतकरी कसा उभा होईल, ही मला व्यथा मांडायची होती सर्वांच्या एक्सपर्टच्या समोर. त्यातले अर्धे निघून गेले. 40 शेतकरी इथे उभे राहिलेले आहेत, इथे बसलेले आहेत. तर हे सस्टेन्स होण्यासाठी तुम्ही जर विचार करत असाल की आपण एखाद्या हॉटेल मालकाला, एखाद्या डेअरी मालकाला किंवा एखाद्या दूध उत्पादन संघाला आपण दूध देऊ, तर तुम्ही अजिबात सक्सेस होणार नाही, फेल राहाल. तुम्हाला तुमचं रिटेलर मार्केटिंग तयार करावंच लागेल, तेव्हाच तुम्ही सक्सेस व्हाल. ब्रीडिंगचा प्रश्न आला इथे. मला हे म्हणायचं आहे, माझ्या इथे जर माझ्या डेअरी फार्मवर या लोकांनी एकदा येऊन पाहावं. ज्या गाई आणि म्हशी आहेत, जी म्हैस काळी असते, त्या काळ्या म्हशीच्या चामडीमध्ये आपला चेहरासुद्धा दिसतो, इतकं तेज त्या म्हशीवर आहे. हे कुठून आणलं आहे? ज्या म्हशी माझ्याकडे 7 ते 8 लिटर दुधाच्या होत्या, त्या मी 16 लिटरपासून 22 लिटरपर्यंत नेल्यात. त्या कशा नेल्यात? हे कसं शक्य झालं? हे शक्य अत्यंत कठोर मेहनत, सातत्यपूर्ण नियोजन, समय सूचकता, आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता आणि आर्थिक क्षमता ती निर्माण करणे आवश्यक आहे. ती निर्माण केली. 500 लिटर दुधाच्या उत्पादनावर मी दर महिन्याला 17 ते 18 या वर्षामध्ये पर मंथ 2,20,000 रुपयाचा नफा कमवत होतो. यावर्षी मला तो 1,50,000 रुपयावर आलेला आहे. हे का आला की वाढ झाली, पशुखाद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणून मी लॉसमध्ये नाही गेलो, पण माझ्यासमोर बसलेले सर्व शेतकरी यावर्षी लॉसमध्ये गेले डेअरी प्रोडक्शनमध्ये. मग ते लॉसमध्ये जाणार आहे, त्याला भाववाढच मिळणार नसेल तर त्यांनी डेअरीचं उत्पादन किंवा दूध उत्पादन कोणासाठी करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. हे यांच्याही हातात नाही आहे की हे सर्व मार्केट ठरवते.
दुधाचे भाव कोण ठरवते? एक्सपर्ट बी ठरवत नाही, हे मार्केट ठरवत असते. पेट्रोल डिझेलचे भाव दर दिवशी ठरवतात, तर एखादं नियामक मंडळ याच्यासाठी तयार व्हावं असं मला वाटते. आणि त्या नियामक मंडळाद्वारे दररोजचे पशुखाद्याचे भाव जर ठरत असेल तर त्या दुधाचे भावसुद्धा दररोज ठरले पाहिजेत, किंवा मंथली ठरले पाहिजेत, किंवा इयरली ठरले पाहिजेत. पण हे ठरत नाहीत. हे यांच्या हाती नाही आहे, मी यांना दोष देणार नाही. हे मार्केट ठरवत असते दुधाचे रेट काय असायला पाहिजे, पदार्थाचे रेट काय असायला पाहिजे. पण गव्हर्नमेंटने या ठिकाणी एक मला सूचना करावीशी वाटते एक शेतकरी म्हणून, की याच्या रेटसाठी सुद्धा एक नियामक मंडळ असायला पाहिजे. वीज दराचे रेट काय असायला पाहिजे? महाराष्ट्रात एक नियामक मंडळ आहे की वीज दराचे रेट काय असायला पाहिजे. त्या कंझ्युमरला विचारला जाते, जो वीज वापरतो त्याला विचारले जाते, जो उत्पादक आहे त्याला विचारले जाते, जे वितरण आहे त्याला विचारले जाते, आणि त्याचे रेट ठरतात. पण हे दुधाच्या बाबतीत का होत नाही? हे दुर्लक्षित आहे. हा मुद्दा फार दुर्लक्षित आहे. मला जर अगोदर कदाचित गडकरी साहेबांच्या पुढे बोलायला भेटलं असतं तर मला असं वाटत होतं मनातून, पण हे सांगावं कोणात तरी जवळ व्यक्त होता आलं असतं. बरं, ते जाऊ द्या, ह्या सर्व समस्या मी मांडणार नाही. पण तुम्ही ज्या व्यवसाय करायला निघाला असाल तर रिटेल मार्केटिंग तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही या व्यवसायात यायचं, अन्यथा या व्यवसायात यायचं नाही, हे मी तुम्हाला ठासून सांगतोय. मी रिटेल मार्केटिंगमध्ये सांगतोय की मी माझ्या दुधाचा रेट हा 65 रुपये लिटर म्हशीच्या दुधाचा रेट आहे. 1 एप्रिल येईल, माझ्यासोबत 300 ग्राहक जोडलेले आहेत. 1 एप्रिल येईल तेव्हा माझ्या दुधाचे रेट हे 4 रुपयांनी वाढलेले राहील. दरवर्षी ठरवून टाकलेलं, वर्षभरात रेट वाढ घेणार नाही. गाईच्या दुधाचे रेट 55 रुपये लिटर ठरलेले आहेत वर्षभरासाठी. 1 एप्रिलला येईल. 15 लोक माझ्याकडे काम करत आहेत. 15 लोकांना मी पगारवाढ 1 एप्रिलला देतो. रिटेल मार्केटिंग सरांनी सांगितलं, कोकणे सरांनी, की प्रोसेसिंग करा. मी सांगतोय माझ्याकडे सर दही विकले जाते 120 रुपये लिटर. एका लिटरचे 120, त्यात जर प्रोसेसिंग खर्च 10 रुपयाचा पडला असेल किंवा 20 रुपयाचा पडला असेल तरी 100 रुपये होतात. मी रसगुल्ले बनवतो, पेढे बनवतो. माझी मिसेस इथे बसलेली आहे, आज सकाळी इथे ती उभी राहतो. सकाळी एक ऑर्डर होता आमच्याकडे, संत्रा बर्फीची गोष्ट झाली. 3 किलो संत्रा बर्फीचा ऑर्डर होता. तिने ती संत्रा बर्फी कट केली आणि त्या ग्राहकांना तिथे उपलब्ध करून दिली. रेट होता 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. ज्यावेळेस मी संत्रा बर्फी आज सकाळी विकून आलो त्यावेळेस मला त्या दुधाचा रेट हा 135 रुपये लिटर पडलेला आहे. पण याचं कॅल्क्युलेशन कधी करणार? मी म्हणून राहिलोय की तुम्ही रिटेल मार्केटिंगमध्ये जा, तरच या व्यवसायात तुम्ही प्रगती करू शकाल. माझं आज 1.5 लाख रुपयांनी उत्पन्न आहे. मागच्या वर्षी माझं 2,20,000 रुपयांनी उत्पन्न होतं आहे, प्रॉफिट होतं आहे. या डेअरी व्यवसायावर मी 5 एकर जमीन विकत घेतलेली आहे 60 लाख रुपयाची. तिथे पूर्ण चारा लावलेला आहे, नेपियर गवत लावलेलं आहे. हे मी करू शकलो विदर्भात. हे तर 11 वर्षापासून काम करत आहेत. मी 2003 पासून, म्हणजे 19 वर्ष झाले, आज 17 वर्ष झाले मी या व्यवसायात काम करत आहेत. यांनी यावर्षी माझी दखल घेतलेली आहे, माझ्या कार्याची दखल यावर्षी घेतलेली आहे. आणि ते ह्या 40 लोकांसाठी मला इथे बोलावं लागते, कारण की मॉब नाही चालला गेला. मला हे सर्व सांगायचं होतं. त्या ठिकाणी सर्वात प्रथम मी तुमच्यासाठी बोलतोय की तुम्ही या व्यवसायात येणार असाल तर प्रशिक्षण घ्या. मी 6 दिवसाचा प्रशिक्षण सातपुरे सर व्हेटरनरी कॉलेजला डॉक्टर गावंडे होते, त्यांनी मला प्रशिक्षण दिलेलं होतं. 2 केस स्टडी केलेल्या होत्या की या व्यवसायामध्ये 90% लोक डुबतात का. डेअरी व्यवसायात यायच्या अगोदर 2 केस स्टडी केलेल्या होत्या जे या व्यवसायात डुबलेले होते, आणि एक सक्सेस स्टोरी होती, ती जबलपूरची होती. या 3 केस स्टडी मी पहिले केल्यात, त्यानंतर या व्यवसायात आलो. या व्यवसायात कोणकोणत्या कारणामुळे आपले डुबतोय? आपल्याकडे सुसज्ज गोठा पाहिजे, आपल्याकडे सुसज्ज गोठा पाहिजे. त्यानंतर
गोडाऊन पाहिजे, चाऱ्यासाठी गोडाऊन. लोकांकडे आज 9 रुपये आणि 10 रुपये किलोचा चारा जनावरांसाठी घेत आहेत. मी आजही 4.5 रुपये आणि 5 रुपये किलोचा चारा चारतो आहे. हा फरक आहे. तुमचं नियोजन असलं पाहिजे. दूध दोहण्यासाठी, दूध काढण्यासाठी लेबर भेटत नाहीत. माझ्याकडे दूध मशीननं काढल्या जातात. दूध निघल्यानंतर 15 मिनिटाच्या आत ते फ्रीजिंग होते, थंड होऊन जाते. ते 2 दिवस बी 3 दिवस बी पडलं राहिलं तरी खराब नाही होणार. त्यानंतर चारा स्वतः 2015पर्यंत मी लॉसमध्ये होतो. तुम्हाला सांगितलं 2015 ते 19पर्यंत मी प्रॉफिटमध्ये आलो आहे. माझ्याकडे चारा नव्हता, पण चारा उपलब्ध केला आहे. मला असं लक्षात आलं, हिरवा चारा दिल्यामुळे जिथे 100 लिटर दूध होतं आहे ते 112 लिटर झालं आहे त्या जनावरा. आज ज्यावेळेस माझ्याकडला चारा संपतो तर मला ड्राय मॅटर द्यावं लागतं आणि त्यामुळे माझं दूध 100 लिटर मागं 12 आणि 500 लिटर मागं 12 पंचे 60 लिटरनं कमी होते. 60 लिटरनं हिरव्या चाऱ्यामुळे मला फायदा झालेला आहे. हे अनुभवाने मला शिकायला मिळलं. म्हणून मी शेती घेतली आणि वर्षभर हिरवा चारा कसा राहील हे मी बघितलं आहे. आणि जर या व्यवसायातून नफा मिळणार असेल तर माझा उत्साह निश्चितच वाढेल, माझी नवनिर्मिती क्षमता वाढेल आणि मला हे उत्पादन 1000 लिटर कसं करता येईल यासाठी प्रेरणासुद्धा ही मिळत राहील. या ठिकाणी एक्सपर्ट लोकांनी मला बोलावलं आहे, त्यांचं मला अनमोल मार्गदर्शन भेटलं आहे. कधी जर या लोकांना वाटलं तर माझ्या डेअरी फार्मलाच यावं किंवा माझ्या नागपूरला एक रिटेल शॉप आहे त्या शॉपमध्ये यावं आणि आपण ह्या सर्व गोष्टी बघाव्यात असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. आणि आपण मला या ठिकाणी शेवटी ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद. सर्वांनी मला बोलावलं, सरांनी मला बोलावलं, इथे व्यक्त केलं आहे. थँक्यू.